नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये, नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, आपण आता प्रयागराजमध्ये आहोत आणि कुंभमेळ्यानिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण आता सध्या गंगा नदीच्या एका पुलावरती आहोत. पिपा पुलावरती आपण आहोत आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं गंगा नदी आहे आणि पाठीमागच्या साईडला बघा घरं वगैरे तुम्हाला दिसत असेल, ते प्रयागराज शहर आहे. आणि या साईडला बघा इकडं पाठीमागं हा कुंभमेळा चालू आहे. तर मित्रांनो, संध्याकाळच्या टायमाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं वातावरण आहे बघा. आणि समोर बघा ती सगळी लाईटिंग ती कुंभमेळ्याची आहे आणि जेवढे पण तुम्हाला लाईटिंग दिसेल ती सगळी कुंभमेळ्याची बघा. आणि या साईडला बघा हे प्रयागराज शहर आहे आणि तिथं समोरच बघा कोपऱ्यावरती तिथं नागवासुकी मंदिर आहे बघा. नागवासुकी मंदिर आहे ते प्रयागराज शहरामधलं, ते जवळच आहे, ते जाऊन आलेलो आहे मी. आणि इकडे बघा हे सगळं प्रयागराज शहर आहे. आणि या रस्त्याने तिकडे चालत गेलं का पुढं खाली संगम लागतो बघा. तर बघू शकता तुम्ही किती छान वातावरण या ठिकाणी. आणि आता या पुलानं आपण इकडे समोर जाऊ आणि समोर पण बघू आता काय परिस्थिती आहे काय नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा घाट बनवलेले कुंभमेळ्यासाठी आणि लोक स्नान वगैरे करू लागले बघा. वा, भरपूर पाणी आहे आता गंगा नदीला. तर मित्रांनो, आपण आता एका घाटावरती आलो बघा आणि इथं बघू शकता किती भारी व्यवस्था भक्तांची केलेली आहे. किती भारी इथं झोपड्या बनवलेल्या बघा घाटाच्या काठावरती. आणि इकडं समोर घाट आहे बघा आणि समोर बघा तिकडं चेंजिंग रूम वगैरे पण आहे आणि समोर गवत वगैरे आथरीलं आहे खाली बसण्यासाठी. आणि इथं सगळी वाळू आहे बघा. वाळू असल्यामुळे त्याच्यावर गवत आथरीलं आहे. इकडं गवताचं गंज पडलेला आहे आणि इकडंच पलीकडं कुंभमेळा आहे. तर बघा ही अशी झोपडी